ऐन निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारनं 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। 2,000 मेट्रिक टन कांदा मध्य पूर्वेकडील देशांसह युरोपियन देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहे आणि 6 देशांमध्ये कांदा निर्यात होणार असून बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशससह श्रीलंकेमध्ये सुद्धा कांदा निर्यात होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। ऐन निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि आपल्यासोबत या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। राजूजी नमस्कार। आपण एक अपडेट येते मोठी की ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं आता 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। तुमची प्रतिक्रिया हवी आहे। राजूजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि 2,000 मेट्रिक टन कांदा मध्य पूर्वेकडील देशांसह युरोपीय देशात आता निर्यात करण्यात येणार आहे। तर 6 देशांमध्ये हा कांदा निर्यात होणार आहे। बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशससह श्रीलंकेमध्ये कांदा निर्यात होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर आता निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर हा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। सकाळपासूनच आपण पाहतो की कांद्यासंदर्भात शेतकरी सुद्धा बरेच नाराज होते, अनेक विरोधकांनी टीका सुद्धा केली आणि त्यावरूनच आता केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। तर 2,000 मेट्रिक टन कांदा मध्य पूर्वेकडील देशांसह युरोपियन देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहे। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। श्रद्धा, कांदा निर्यातीच्या प्रश्नाबाबत सातत्याने भाजपचे नेते पाठपुरावा करत होते, कारण उत्तर महाराष्ट्रातील ज्या लोकसभा निवडणुकींच्या जागा आहेत त्याच्यावरती मोठा परिणाम होणारे आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिंडोरी, नाशिक, अहमदनगर दक्षिण, त्याचबरोबर शिर्डी लोकसभा हे 4 बरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि हे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते। त्यामुळे या 5 जागांवरती भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवाजी 1 मिनिट थांबवते। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी नमस्कार। एक मोठी अपडेट येते। ऐन निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने 99,150 मेट्रिक टन जो कांदा आहे त्या निर्यातीला आता परवानगी दिली आहे। तुमची प्रतिक्रिया हवी आहे। मला वाटतं केंद्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण महाराष्ट्रातला कांदा उत्पादकांना, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि काही पर्टिक्युलर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे। आता हा निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये होणार आहे आणि त्याचा आता पोटशूळ निर्णय होऊन सुद्धा काही लोकांना उठलेला आहे। खरं म्हणजे काल गुजरात सरकारने निर्णय घेतला, 1 दिवस थांबायची पण आमची तयारी नाही। लगेच त्या ठिकाणी संजय राऊतांची स्टेटमेंट आली, गुजरातला निर्यातीची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली। परंतु या ठिकाणी महाराष्ट्राचं काय, पंतप्रधान किंवा केंद्र सरकार फक्त गुजरातची काळजी करते। आता निर्णय घेतल्यावर संजय राऊतांची काय भूमिका राहील? त्याच्यामुळे मला वाटतं जर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन निर्णय घ्यायचा असता तर 2 टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या ना, परंतु सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा गुजरात नंतर महाराष्ट्राचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। 99 मेट्रिक टन कदाचित कमी होऊ शकतं, पुन्हा वाढवण्याची आवश्यकता असली तरी त्या ठिकाणी सरकारकडे मागणी केली जाईल। आमच्या महाराष्ट्रातली भाजपची मंडळी सारखी सातत्यानं पियुष गोयल साहेब आणि केंद्र सरकारची आग्रही होती। पियुष गोयल साहेबांनी सुद्धा या कामी फार मोठं वर्किंग केलं आणि एकंदरीत त्या ठिकाणी केंद्र सरकारने जाहीर केला। नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। शिवाजी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद।